कारण खोट्याशिवाय प्रपंचच चालत नाही. आणि जर तुम्ही सर्वच खरं बोलायला गेले तर तुमचा प्रपंचही टिकणं खरं नाही. पण म्हणजे असं नाही की तुम्ही खोटं बोलावं, काय की सत्य त्या ठिकाणी सत्यनारायणाची आपण पूजा करतो, परंतु जीवनामध्ये सत्य आचरण करतो की नाही करत याची प्रत्येकानं खबर घेतली पाहिजे. आणि म्हणून शास्त्र वचन आहे, नाही असत्यात परो अधर्म, की जीवनामध्ये सत्यासारखा दुसरा परमधर्म नाही. आणि म्हणून या ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय वर्णन केलेला आहे. धर्म प्रोजित कैत्रवोत्र परमो निर्मत्सराणां सतां, वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वर, सत्यो रुद्य वरुध्यते प्रकृतिभिः शुश्रूषोभिस्तत्क्षणात्. की श्रीकृष्ण कथा हीच त्या ठिकाणी परमधर्म आहे. पहा, काम क्रोध लोभ रहित होऊन जे निष्कपट संत आहेत, जे निष्कामी आहेत, अशा लोकांना जाणण्यायोग्य जो परमधर्म आहे तो कल्याण करणारा आहे. आणि म्हणून श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना काम क्रोध लोभ रहित होऊन त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली पाहिजे. ही कथा कशी आहे तर सांगतात, तापत्रयोन्मूलनम्, 3 प्रकारच्या तापाची निवृत्ती करते. आध्यात्मिक ताप, अधिदैविक ताप आणि अधिभौतिक ताप. या 3ही तापाची निवृत्ती ही कथा करते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याची इच्छा जरी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली तर त्यावेळेस त्या ठिकाणी परमात्मा तुमच्या हृदयामध्ये प्रगट होत असतो. आपल्या कथेचा वेळ किती वाजेचा आहे? 1 वाजेचा. आणि तुम्ही घरामध्ये भांडे घासत असाल, तुम्ही जेवण करत असाल, तुम्ही कपडे धुत असाल, तुम्ही घर काम करत असाल, आणि काम करता करता तुमच्या मनामध्ये जर असा भाव निर्माण झाला की आता कथेचा वेळ झालेला आहे, पटपट आपण कामं आवरली पाहिजे आणि कथेला लवकरात लवकर 1 वाजताची कथा 2 वाजता आपण पोहोचलं पाहिजे, हे की नाही? असं आहे का? अहो, 1 वाजेची कथा असेल तर आपण अर्धा तास अगोदर येऊन बसावं. कारण सदैव वक्त्याला अगोदर येऊन बसावं लागतं, मग श्रोते एक एक येऊन बसतात. त्यांना माहिती कथा मंडपामध्ये गरमी होते, महाराज तुमच्यासाठी कूलरची व्यवस्था आहे, आमच्यासाठी काय, ठीक आहे, म्हणून आम्ही आरामात येतो. श्रोत्यांचं कर्तव्य आहे की वक्ता कथाकार असो कीर्तनकार असो ते येण्या अगोदर आपण येऊन बसलं पाहिजे, म्हणजे तो त्यांचा सन्मान झाला. आणि ते अगोदर येऊन बसले आणि मग आपण एक 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 मागून यायला लागलो, कथेचे फार सूक्ष्म नियम आहेत, पण तुमच्यासाठी आम्ही सगळे शिथिल केले. चला बाबा, नाही काहीतरी जेव्हा का होईना तुम्हाला वेळ मिळेल तसं या, मागून या, पुढे या, काही हरकत नाही. आणि म्हणून ही कथा मी सांगत होतो की कथेचा वेळ झाला आणि अंतःकरणामध्ये हा भाव निर्माण झाला की आता आपल्याला लगेच कथेला जायचंय. कथा चालू झाली असेल किंवा नसेल, हा भाव जरी चित्तामध्ये निर्माण झाला तर त्यावेळेस तुमच्या चित्तामध्ये परमात्म्याचा वास होतो, परमात्मा प्रगट होतो. आणि तुम्हाला जी कथेची आतुरता असते ती तुमच्या हृदयातील परमात्म्याची आतुरता असते, ठीक आहे? म्हणून लवकर आले तर उद्यापासून समजेल की तुम्ही किती त्या ठिकाणी उत्सुक आहात. आणि आरामान येणाऱ्यांचं तर काही अडचण नाही. आता म्हातारे माणसं आरामान आले तर त्यांची गोष्ट वेगळी, त्यांना सूट आहे बरं का. परंतु आपलं उलट असतं, म्हातारे अगोदर येतात आणि जवान उशिरा येतात, हे गेले. तर सांगायचं तात्पर्य हे आहे
की अंतःकरणामध्ये भगवत कथा श्रवण करण्याची इच्छा निर्माण झाली म्हणजे भगवंत येऊन स्थापित होत असतात. आणि म्हणून ही भागवत कथा कशी आहे तर सांगतात, निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. की निगम म्हणजे वेद, वेद रूपी कल्पवृक्षाचं हे फळ आहे. काय? श्रीमद भागवत. त्या फळाला शुकाचं मुख लागल्यामुळे हे फळ त्या ठिकाणी गोड झालेलं आहे. बघा आता उन्हाळ्याचे दिवस लागले, आंबे त्या ठिकाणी आता खायला येते थोड्या दिवसात. शुक म्हणजे पोपट. ज्यावेळेस आंब्यावरती पाड लागायला लागतात म्हणजे आंबे पिकायला लागतात, तर शुक पक्षी जो असतो, पोपट असतो, तो त्याच फळाला मुठ लावतो की जे फळ पिकलेलं आहे. म्हणून बघा तुम्ही झाडाचे जर पाड तुम्ही खाल्ले तर ते एकदम गोड असतात, माधुर्य त्यांच्यामध्ये असतं. मग असं समजावं की ज्या फळाला शुक तोंड लावतो ते फळ एक तर गोड असावं किंवा शुकाचं मुख लागल्यामुळे ते फळ गोड होतं असं म्हणावं. कारण या ठिकाणी सांगतात निगम रूपी वेद रूपी कल्पवृक्षाला शुकाचार्यांचं मुख लागल्यामुळे, त्यांच्या मुखाचा सहवास याला लागल्यामुळे हे फळ त्या ठिकाणी गोड झालेलं आहे. आणि म्हटले शुकमुखात अमृत द्रव संयुतम. शुकाच्या मुखातून निघालेले हे अमृत आहे आणि ते कसं आहे? द्रव स्वरूप आहे. द्रव म्हणजेच पातळ, हे की नाही? अहो पातळ सब्जी आपण करतो की नाही, पातळ समजतं ना, रस्तेदार म्हणतो त्याला. तर द्रव स्वरूप. मग द्रव स्वरूप जर ते फळ असेल तर महाराज ते कुठपर्यंत प्यायचं तर सांगतात, पिबत भागवतं रसमालयं. ते फळ त्या ठिकाणी कुठपर्यंत ग्रहण करायचं तर जोपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही, मुक्ती मिळत नाही, तोपर्यंत श्रीमद भागवताचं ग्रहण आपण केलं पाहिजे. काही काही लोक म्हणतात महाराज दरवर्षी काय काय तेच भागवत, तेच भागवत, तेच भागवत. पुढच्या वर्षी काही ग्रंथ बदला. काही काही लोकांच्या